चालकीने सोने चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून त्यांना उमदी पोलीस ठाणे हद्दीमध्ये करेवाडी येथील मोरया ज्वेलर्स दुकानामध्ये येऊन अर्धा ग्रॅम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असे सांगून ती वस्तू फिर्यादी दाखवत असताना फिर्यादीची नजर चुकवून 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले होते। सदर गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। नमूद पथकास दिलेल्या आदेशाप्रमाणेच पथकामधील सागर लवटे यांनी सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली बाबर अली इराणी राणा श्रीकृष्ण नगर गदग राज्य कर्नाटक यांनी व अनोळखी साथीदाराने केला असल्याची खात्री झाली। त्या अनुषंगाने नमूद पथके कर्नाटक राज्यातील गदग येथे जाऊन त्यातील बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी राहते ठिकाणी मिळून आला नाही। तरी सदर गुन्ह्याचा आरोपीचे नातेवाईकांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गेल्या महिन्यात करेवाडी तालुका जत येथील सोन्या दुकानात चोरी केलेला सोन्याचा माल संशयित आरोपीने घरी ठेवला आहे। तो माल त्यांनी पथकासमक्ष हजर केला। तसेच मोहम्मद अली बाबर अली इराणी या आरोपीबाबत चौकशी केली असता त्याच्या नातेवाईकांनी तो जास्त घरी येत नसल्याचे व त्याचा सध्याचा ठाव ठिकाणा माहीत नसल्याचे सांगितले। त्यानंतर सदरचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याने पोहक सागर लवटे यांनी जप्त केला आहे। सदरबाबत उमदी पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे चोरीचे व हात चालकीचे गुन्हे दाखल आहे। सदर जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत। तसेच यातील परांगदा आरोपीचा शोध गोपनीय बातमीदारामार्फत घेऊन त्यांना ताब्यात घेत आहोत।